आज आपण बनवणार आहेत मटर पुलाव। तर त्यासाठी इथे 1 वाटी तांदूळ आपण थोड्या वेळासाठी भिजत घालून देऊया आणि तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया। पुलाव म्हटलं म्हणजे आपण त्यात सगळ्या प्रकारच्या भाज्या घालू शकतो। तर मी इथे वाटाणे, टमाटे आणि एक कांदा घेतलेला आहे। तर तुम्ही गाजर, बीन्स हे पण त्यात ॲड करू शकता। तर 2 चमचे तेल आपण इथे कढईमध्ये घेऊया। तर सर्वात पहिले आपल्या घरात जेही खडे मसाले अवेलेबल असतील ते आपण यामध्ये घालणार आहे। आणि त्यानंतर अर्धा चमचा एवढा जिरा आपल्याला इथे ॲड करायचा आहे। तर पुलावमध्ये आपण लाल मिरची वापरत नाही, म्हणून इथे हिरवी मिरचीचा वापर करत आहे की जेणेकरून आपला जो पुलाव आहे तो तिखट व्हावा। ही बारीक हिरवी मिरची असल्यामुळे ही तिखट आहे, म्हणून मी इथं 5च्या क्वांटिटीने घेतली आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा परतून घेऊया। कांद्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता आपण यामध्ये टमाटा ॲड करायचा। वाटाणे घालूया। या तिघींनाही छान एकत्र शिजवून घ्यायचं आहे तेलामध्ये आधी। पुलावमध्ये आपण बाकी मसाले तर ॲड करणार नाही आहेत, पण फक्त आपण इथे गरम मसाला ॲड करणार आहे चवीसाठी। पुलाव हा बिना गरम मसाल्याचा बनू शकत नाही, म्हणून त्यात अर्धा चमचा आपण गरम मसाला घातला आहे। त्यालाही परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यानंतर त्यात थोड्या प्रमाणात पाणी टाकून त्याला 4 ते 5 मिनिटासाठी हे शिजवून घ्यायचं आहे। चार ते 5 मिनिटं झालेली आहेत। आता जो तांदूळ सोक करून ठेवला होता तो आपण यामध्ये ॲड करूया। आता आपण यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। तर पाणी जास्तही प्रमाणात ॲड करायचं नाही आणि कमी प्रमाणात। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि त्यालाही एकत्र काढून झाकून द्यायचे। दहा मिनिटासाठी आपण त्याला लो फ्लेमवर शिजवून घेतलेला आहे आणि तो खूप छान शिजलेला पण आहे। मस्त सुटसुटीत असा आपला मटर पुलाव तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।